ओके, जर आपल्याकडे 4 न्यूक्लियोटाइड आहेत तर त्यापासून आपण 4 अमिनो ऍसिड का बरं नाही बनवले? जर आपल्याकडे 2-2 चे जर आपण कॉम्बिनेशन्स केले तर आपण त्याच्यापासून किती अमिनो ऍसिड बनतात हे आपण बघूया. सो आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जनरेट करायचे 20 अमिनो ऍसिड. आपल्या सेलला किंवा त्या स्पेसिफिक कोडॉनला जनरेट करायचे 20 अमिनो ऍसिडचे स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स. सो जर आपण 4 न्यूक्लियोटाइड घेतले आणि 4 न्यूक्लियोटाइडचा एका न्यूक्लियोटाइड पासून एक अमिनो ऍसिड कोड केला तर आपल्याकडे किती अमिनो ऍसिड बनतील? 4 अमिनो ऍसिड आपल्याकडे बनतील. सो वी कॅन कोड फॉर द 4 अमिनो ऍसिड. जर आपल्याकडे आपण 2-2 चं कॉम्बिनेशन घेतलं, 2 न्यूक्लियोटाइड एकत्र सोबत जोडले. 4 न्यूक्लियोटाइड आपल्याकडे आहे AUGC. तर समजा 2-2 चं आपण कॉम्बिनेशन घेतलं. समजा 2 डिप्लेट कोडॉन आपण घेतले, डुप्लेट कोडॉन आपण घेतले तर आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज बनेल? सांगा पटकन. 16 ना? येस, 16 कॉम्बिनेशन आपल्याकडे बरं. म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली का? नाही. आपल्याकडे 4 अमिनो ऍसिड अजून बाकी आहे. सो आपल्याला काय केलं, नेचरने काय केलं की कोडॉनला ट्रिपलेट कोडॉन कन्सिडर केलं आणि यापासून आपण 64 कॉम्बिनेशन बनवू शकतो. म्हणजे 1 अमिनो ऍसिड कॅन बी कोडेड बाय दी मोर दॅन 1 कोडॉन. एक अमिनो ऍसिड एका अमिनो ऍसिड साठी स्पेसिफिक मोर दॅन एकापेक्षा जास्त कोडॉन्स हे असू शकतात. अशा पद्धतीने आपल्याकडे 20 अमिनो ऍसिड आपल्याकडे आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय ल्युसीन साठी स्पेसिफाईड कोडॉन आहे. ल्युसीन साठी इथे दिसतंय म्हणजे एका अमिनो ऍसिड साठी एकापेक्षा जास्त कोडॉन तुम्हाला दिसतंय. सो दिस इज अ कोडॉन टेबल. याला म्हणायचं कोडॉन टेबल. सो कोडॉन टेबल काय स्पेसिफाईड करतं? सो कोडॉन टेबल स्पेसिफाईड दी कोडॉन्स अँड दी कोडेड अमिनो ऍसिड. कोडॉन आणि कोडेड अमिनो ऍसिडच्या ऑल दी पॉसिबिलिटीज ते कोडॉन टेबल हे स्पेसिफाईड करत असतं. सो इथे दिसतंय तुम्हाला की जे काही आपण पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार करू शकतो 4 न्यूक्लियोटाइडचं मिळून ट्रिपलेट कोडॉनचं, ते सगळं कॉम्बिनेशन तुम्हाला कोडॉन टेबल मध्ये दिसेल आणि स्पेसिफिक करेल इच कोडॉन स्पेसिफाईड फॉर दी स्पेसिफिक अमिनो ऍसिड. प्रत्येक कोडॉन हा स्पेसिफिक अमिनो ऍसिड हा कोड करतो. आता हे दिसतंय तुम्हाला PHE, LEU हे काय? हे सगळे अमिनो ऍसिडचे नाव आहे. फिनिलॅलॅनिन, ल्युसीन इतके सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. 20 अमिनो ऍसिड पाठ करायची गरज नाही. तुमचं इतकं लक्षात ठेवायचं देयर इज समथिंग कोडॉन टेबल आणि या कोडॉन टेबल मध्ये 61 codon or 61 codon codes for the amino acid and the rest 3 are the stop codon. Stop codon लक्षात ठेवायचे कोणते आहेत? UAA, UAG, UGA. So these are the stop codon. And there is a specific one start codon, that is AUG, which codes for the methionine. So MET stand for मिथिओनिन. म्हणजे mRNA जेव्हा तयार होईल त्यावेळेस पहिला कोडॉन रीड कोणता करेल? AUG. सो या कोडॉन वरती रायबोसोम बाइंड होईल आणि कोणता अमिनो ऍसिड ऍड करेल? सुरुवातीला मिथिओनिन अमिनो ऍसिड ऍड करेल. रायबोसोम पुन्हा समोर जाईल. पुन्हा समजा पुढे आपल्याकडे UCU कोणता अमिनो ऍसिड ऍड करेल? मग पुढे रायबोसोम अटॅच होईल. सुरुवातीला एक MET मिथिओनिन लागला होता. नंतर कोणता अमिनो ऍसिड ऍड केला जाईल? बघा चार्ट मध्ये UCU साठी कोणता अमिनो ऍसिड कोड होतो? SER, सिरीन. सिरीन अमिनो ऍसिड इथे ऍड केला जाईल. तर अशाच पद्धतीने पुढे कोडॉन रीड केले जातील आणि स्पेसिफिक अमिनो ऍसिड इथे ऍड केला जाईल. सो व्हाय वी कॉल्ड इट ॲज AUG इज अ स्टार्ट कोडॉन? बिकॉज AUG कडे रायबोसोम बाइंडिंग साइट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. तिथे रायबोसोम जाऊन बाइंड होऊ शकतात. So the genetic codes is the set of rules used by the living system to translate information encoded within the genetic material. जी जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते आणि त्याच इन्फॉर्मेशनला कोड करण्यासाठी आपल्याला जेनेटिक कोड आहे. सो DNA or mRNA sequences of the nucleotide triplets or codons into the protein. So translation is accomplished by the ribosomes. ट्रान्सलेशन प्रोसेस ही काय असते? रायबोसोम ट्रान्सलेशन प्रोसेस ही घडून आणतो which links proteinogenic amino acids in order specified by the messenger RNA using a transfer RNA molecules to carry amino acid and read the mRNA 3 nucleotide at a time. म्हणजे आपल्याकडे एक स्पेसिफिक अमिनो mRNA प्रेझेंट आहे.
त्यावरती काही बेसेस प्रेझेंट असतील. सो या बेसिस वरती काय कोण जाऊन बाइंड होतो? आपला प्रोटीन फॅक्टरी, दॅट इज रायबोझोम. रायबोझोमकडे 2 सब युनिट असतात, लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट. सो रायबोझोम तिथे अटॅच झाल्यानंतर रायबोझोम काय करेल? They read the sequences and move forward and adds specified amino acid by means of transfer RNA. tRNA काय करतो? स्पेसिफिक अमिनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम हा करत असतो, म्हणून त्याला आपण म्हटलं ट्रान्सफर RNA. ही सगळी प्रोसेस आपण बेसिक बघितली होती. ट्रान्सफर RNA स्पेसिफिक अमिनो ऍसिड तिथे ऍड करत जाईल. हा पुन्हा पुन्हा समोर होत जाईल. समोर गेल्यानंतर पुन्हा तो दुसरा अमिनो ऍसिड ऍड करेल, कोडॉनला रीड करेल, पुन्हा अमिनो ऍसिड ऍड करेल, पुन्हा कोडॉनला रीड करेल. तर अशा पद्धतीची एक लॉन्ग पॉलिपेप्टाइड अमिनो ऍसिडची चेन आपल्याला तिथे मिळेल. सो आता काही कोडॉन्सच्या, जेनेटिक कोडॉन्सच्या आपण प्रॉपर्टीज डिस्कस करू. सो द प्रॉपर्टीज ऑफ द जेनेटिक कोडॉन. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट कोडॉन इज अ ट्रिपलेट. कोडॉन इज अ ट्रिपलेट का बरं आहे? तुम्हाला सांगितलं की डबलेट जर कोडॉन आपण घेतला, इफ द कोडॉन इज डबलेट, we cannot synthesize all the possible amino acid. If the codon is singlet, आपण 4च अमिनो ऍसिड डेव्हलप करू शकतो. इफ कोडॉन इज ट्रिपलेट, तर आपण 64 डिफरंट कॉम्बिनेशन्स अमिनो ऍसिडचे आपण डेव्हलप करू शकतो. सो व्हाय द कोडॉन इज ट्रिपलेट? टू डेव्हलप or to form or to synthesize or to read 20 amino acid. 20 अमिनो ऍसिड आपल्याला काय करायचंय? एकमेकांसोबत अटॅच करायचंय. त्यामुळे काय केलं जातं? कोडॉनला ऍज अ ट्रिपलेट म्हणून रीड केला जातो. हाच ट्रिपलेट कोण रीड करतो? तुम्हाला सांगितलं होतं. सो दिस इज ट्रिपलेट अँड सपोज दिस इज mRNA. हा ट्रिपलेट कोण रीड करतो? रायबोझोम मध्ये प्रेझेंट असलेला. सांगा पटकन. अदनान बताओ जल्दी. याद कर रहा सर को. राइबोसोम में प्रेजेंट रहने वाला tRNA which is having specific anticodon. स्ट्रक्चर बघितलं होतं आपण, स्ट्रक्चर डिस्कस किया था बेटा. tRNA का किया था या नहीं? हा या नहीं? हाँ, ट्रांसफर RNA which having anticodon loop. एंटीकोडॉन लूप होता है ना उनके पास कोई, and which reads codons on mRNA and adds amino acid. कौन सी साइड होती है अमीनो एसिड जहां पे ज्वाइन होता है tRNA के ऊपर? कहां पे अमीनो एसिड एक्सेप्ट होता है? कौन सी साइड होती है वो? एक्सेप्टर आर्म. येस, एक्सेप्टर आर्म वरती काय होतो? तिथे जाऊन अमीनो एसिड अटॅच होतो. आणि काय होईल पुढे? पेप्टिडाइल ट्रान्सफरेज किंवा दुसरा कोणता एन्झाईम असेल तो काय करेल? पेप्टाइड बॉन्ड तिथे तयार करेल आणि हा tRNA पुन्हा रायबोसोम पुढे जाईल, पुन्हा एक tRNA दुसरा कोड रीड करेल आणि अशा पद्धतीने तिथे अमिनो ऍसिड एकमेकांवरती ट्रान्सफर होईल बाय मीन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड. एकमेकांसोबत ते अटॅच केले जातील. सो अमिनो ऍसिड्स आर इन्वॉल्व्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. सो स्पेसिफिक अमिनो ऍसिड स्पेसिफाईड फॉर द प्रोटीन. आता जे काही अमिनो ऍसिड असतात, जे काही अमिनो ऍसिडची चेन बनते, ती चेन सगळी सायटोप्लाझम मध्ये जाते. सायटोप्लाझम मध्ये गेल्यानंतर त्याची स्पेसिफिक फोल्डिंग तिथे होते आणि त्याच फोल्डिंगला आपण म्हणतो प्रोटीन. आणि हे प्रोटीन काहीतरी स्पेसिफिक फंक्शन तिथे परफॉर्म करतो. त्यानंतर द जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड बघितलं आपण. सो जेनेटिक कोड इज अ नॉन ओव्हरलॅप. व्हॉट इज मीन बाय नॉन ओव्हरलॅपिंग? नॉन ओव्हरलॅपिंगचा अर्थ काय होतो? की ते एकमेकांसोबत ओव्हरलॅप होणार नाही. आता ओव्हरलॅप होणार नाही म्हणजे काय? की ते स्पेसिफिक ट्रिपलेट सिक्वेन्स मध्ये ते रीड केल्या जातील. म्हणजे कशा पद्धतीने बघूया. सपोज वी हॅव अ कोड CAUGAU. हा काहीतरी स्पेसिफिक कोड आपल्याकडे आहे. सो नॉन ओव्हरलॅपिंगचा अर्थ काय होतो? की याच कॉम्बिनेशन मध्ये ते रीड केल्या जातील. 5 प्राइम डायरेक्शन, 3 प्राइम डायरेक्शन. सो इन दिस डायरेक्शन दे कॅन रीड अँड दे कॅन नॉट ओव्हरलॅप. म्हणजे आता ओव्हरलॅप जर कोड असते तर कशा पद्धतीची असते?
आपल्याकडे खूप सारे पॉसिबल कॉम्बिनेशन तिथे तयार झाले असते, पण ऍक्च्युअल कंडिशन मध्ये असं होत नाही. सो इथे 4 अमिनो ऍसिड तिथे तुमच्याकडे तयार झाले असते. म्हणजे ऍक्च्युअल कंडिशन मध्ये काय होतं की दिस कोड्स आर नॉन ओव्हरलॅपिंग. दे ग्रुप read into the group of 3. They read as a triplet, and one triplet never become part of adjacent triplet. आता या स्पेसिफिक ट्रिपलेटनी एक अमिनो ऍसिड कोड केला आणि हा अमिनो ऍसिड कोड झाल्यानंतर त्याचं काम संपलं. आता तो दुसऱ्या ट्रिपलेट सोबत कंबाईन होऊ शकत नाही, दुसऱ्या ट्रिपलेट सोबत तो पार्टिसिपेट करू शकत नाही. सो इच ट्रिपलेट स्पेसिफाईड अ सिंगल अमिनो ऍसिड. अशा पद्धतीची कंडिशन ही सेल मध्ये नसते. कंडिशन कशी असते अशा पद्धतीची? दे आर नॉन ओव्हरलॅपिंग, सो ट्रिपलेट नेव्हर बिकम पार्ट ऑफ ऍडजसंट ट्रिपलेट. म्हणजे हा एकदा ट्रिपलेट कोड झाल्यानंतर दुसऱ्या ट्रिपलेट सोबत तो इंटरफेअर करू शकत नाही. यातला कोणताच न्यूक्लियोटाइड दुसऱ्या ट्रिपलेट सोबत इंटरफेअर करू शकत नाही. तो अशा पद्धतीची प्रॉपर्टी एक आपण बघितली. सो तो कोड इज अ कॉमालेस. आता कॉमालेस म्हणजे काय? तर आपण कॉमा लिहत नाही म्हणा सर, असं कॉमालेस म्हणजे लिहिताना कॉमा लिहायचा नाही असा त्याचा अर्थ होत नाही. कॉमालेस म्हणजे शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. कॉमालेस याचा अर्थ होतो दे आर कोडेड वन आफ्टर अनदर. समजा आपल्याकडे काही सिक्वेन्स आहे, सो द कॉमालेसचा मिनिंग होतो दे आर कोडेड वन आफ्टर अनदर. म्हणजे हा कोड झाल्यानंतर याच्यावरती फिनिलॅलॅनिन अमिनो ऍसिड तयार झाला, ल्युसीन तयार झाला, व्हॅलिन तयार झाला, सिरीन तयार झाला. हा सगळा काय आहे? कोड आहे. कुठे प्रेझेंट आहे? mRNA वरती प्रेझेंट आहे. कोणी कोड केला, कोणी रीड केलं याला? रायबोझोमनी रीड केला. आणि कसे कोणते अमिनो ऍसिड ऍड केले? फिनिलॅलॅनिन, ल्युसीन, व्हॅलिन, सिरीन. सो द कोड आर वन आफ्टर अनादर. एक झाल्यानंतर दुसरा कोड आपला प्रेझेंट असतो आणि त्या दोघांमध्ये कोणत्याच प्रकारचं कॉमा प्रेझेंट नसतो, कोणत्याच प्रकारचं डिस्ट्रॅक्शन तिथे प्रेझेंट नसतो. देअर आर विदाउट एनी डेमोक्रॅटिक सिग्नल. म्हणजे दे आर विदाउट एनी डिमार्केटिंग सिग्नल. त्यांच्यामध्ये कोणताच अडथळा नसतो प्रेझेंट, त्यांच्यामध्ये कोणताच मधामध्ये न्यूक्लियोटाइड प्रेझेंट नसतो. असं होत नाही की हा ट्रिपलेट कोड रीड केल्यानंतर इथून रीड केला जाईल, तर असा होत नाही. देअर आर नॉन ओव्हरलॅपिंग, तुम्हाला माहितीच आहे. देअर आर कॉमालेस, त्यांच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा अडथळा प्रेझेंट नसतो. देअर इज अ नो ब्रेक इन बिटवीन देम. सो द कोड इज नॉन ambiguous. सो नॉन ambiguous चा अर्थ काय होतो कोणी सांगेल? Specific codon will only code for particular amino acid. So there are not more than one interpretation. जर AUG मिथिओनिन कोड करत असेल तर AUG फक्त आणि फक्त मिथिओनिन नावाचा अमिनो ऍसिड हा कोड करेल. जर UCU सिरीन कोड करत असेल तर UCU फक्त आणि फक्त सिरीन साठी कोड करेल. जर UCC सिरीन साठी कोड करत असेल तर UCC फक्त आणि फक्त सिरीन साठी कोड करेल. सो देर आर the codons are specified for specific amino acid. प्रत्येक कोडॉन हा स्पेसिफिक अमिनो ऍसिड साठी स्पेसिफाईड असतो. सो सेम कोडॉन will never code for two different अमिनो ऍसिड. एका कोडॉन पासून दोन अमिनो ऍसिड बनवू शकत नाही, पण दोन कोडॉन साठी एक अमिनो ऍसिड हा असू शकतो. सो वन अमिनो ऍसिड
कॅन कोडेड बाय 2 कोडॉन. जसं ग्लुटामिक ऍसिड आहे आपल्याकडे. सो ग्लुटामिक ऍसिड कॅन बी कोडेड बाय GAA also by the GAG. They are having redundancy. म्हणजे one amino acid can be coded by more than one codon, but one codon specified for the amino acid. त्यानंतर बघूया, the codon has a polarity. They are always read in the 5' to 3' direction. So this is mRNA. So this is 5' and this is 3'. So they are having specific poles, that is स्टार्ट कोडॉन अँड स्टॉप कोडॉन. स्टार्ट कोडॉन म्हणजे जिथे रायबोसोम बाइंड होईल आपला, आणि स्टॉप कोडॉन म्हणजे जिथे रायबोसोम आपला रिमूव्ह होऊन जाईल आणि अमिनो ऍसिडची चेन आपल्याकडे मिळेल. सो दे आर हॅव्हिंग पोलॅरिटी. दे आर ऑलवेज रीड फ्रॉम द डायरेक्शन 5' to 3', नॉट फ्रॉम द 3' to 5', बिकॉज ट्रान्सलेशनची डायरेक्शन ही 5' to 3' असते, लक्षात ठेवायचं. दे आर हॅव्हिंग स्पेसिफिक रीडिंग फ्रेम. त्यांच्याकडे काही स्पेसिफिक रीडिंग फ्रेम असतं. आता रीडिंग फ्रेम म्हणजे काय? They are having specific reading frame. So तुम्हाला माहिती आहे की जेनेटिक कोड एक स्पेसिफिक युनिव्हर्सल एक असतं. समजा एक रीडिंग फ्रेम कन्सिडर करू, UCA, UGA, UCU. So this reading frame code for the serine amino acid and this is stop codon. जर आपण आपली रीडिंग फ्रेम इथून चालू केली UCA पासून, तर आपल्याकडे फक्त सिंगल अमिनो ऍसिडचा एक सिक्वेन्स आपल्याकडे मिळेल. जर आपली रीडिंग फ्रेम आपण स्टार्ट केली फ्रॉम CAU, so CAU codes for the histidine, तर आपल्याकडे किती अमिनो ऍसिड मिळेल आपल्याला? CAU, त्यानंतर GAU, JU कोड्स फॉर दी एस्पार्टिक ऍसिड, त्यानंतर पुन्हा इथे काय असेल, दुसरा एक कोड असेल, एक कोड काढून घेऊया आपण. UCA, UGA, UCU, GGU. त्यानंतर आणखी एक कोड मिळेल. So this UGG codes for the leucine. So इथे असेल CUG. So CUG codes for the leucine. So अशा पद्धतीने आपल्याकडे 3 अमिनो ऍसिडची चेन मिळेल. जर आपण ऍक्च्युअल आपल्या कॉन्सेप्ट नुसार स्टार्ट कोडॉन पासून जर स्टार्ट केली आपली रीडिंग फ्रेम, तर आपल्याकडे आपले अमिनो ऍसिड मिळेल. तो सिम्पली इतकं लक्षात ठेवायचं की जर आपण रीडिंग फ्रेम चेंज केली तर व्हेरियस अमिनो ऍसिडचे सिक्वेन्सेस आपल्याला भेटू शकतात. तुमच्या बुकमध्ये काही डायग्राम दिलेले आहे, त्या डायग्राम बघून घ्याल तुम्ही. फ्रेम 1 तुम्हाला वेगळी दिसते तिथे, फ्रेम 2 तुम्हाला वेगळी दिसते, फ्रेम 3 तुम्हाला वेगळी दिसते. असं का बरं होतं? स्पेसिफिक रीडिंग फ्रेम जर आपण चेंजेस केली, जर आपण रीडिंग फ्रेम चेंज करत असलो तर त्यावेळेस काय होतो, स्पेसिफिक अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स आपला चेंज होऊ शकतो. त्यानंतर स्टार्ट आणि स्टॉप कोडॉन, तिथे स्टार्ट कोडॉन प्रेझेंट असतात की ज्यावरती आपला रायबोसोम जाऊन बाइंड होतो आणि तिथे कोडॉन स्टार्ट करतो. सो दिस इज मिथ्योनिन स्टार्ट कोडॉन. The start codon can change in various animal species. Depend upon animal species, start codon can change. So AUG code for the methionine. In some species, there is a start codon that is GUG, UUG. So GUG and UUG basically codes for valine and leucine. जरी GUG आणि UUG ने व्हॅलिन आणि ल्युसिन कोड केला, व्हॅलिन आणि ल्युसिन अमिनो ऍसिडचा नावाचा अमिनो ऍसिड तिथे ऍड केला, तरीही
रायबोझोम काय करतो, रायबोझोम मिथिओनिन ऍड करतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला काय दिसेल, सुरुवातीला मिथिओनिन नावाचा अमिनो ऍसिड तुम्हाला दिसेल. प्रत्येक पेप्टाइड पॉलीपेप्टाइड मध्ये तुम्हाला काय दिसेल, मिथिओनिन नावाचा अमिनो ऍसिड तुम्हाला दिसेल. हे लक्षात ठेवायचं फक्त की AUG इज अ स्टार्ट कोडॉन. इन सम स्पेसिस देयर इज अ GUG, UUG. They may code for the valine leucine, but at the time of translation, the ribosome adds methionine to it. हे सगळं कशाच्या कंडिशन मध्ये झालं, ॲनिमल्सच्या कंडिशन मध्ये. इन सम बॅक्टेरियामध्ये मिथिओनिन इज मॉडिफाइड टू फॉर्मिल मिथिओनिन. हा जो मिथिओनिन अमिनो ऍसिड असतो हा मॉडिफाइड होतो फॉर्मिल मिथिओनिन नावाच्या अमिनो ऍसिडचे. हे सगळे काय झाले, दिस इज अवर स्टार्ट कोडॉन. त्यानंतर बघूया व्हॉट इज स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन्स आर 3, UUA, UAA, UGA आणि UAG. म्हणजेच mRNA वरती स्टॉप कोडॉन आल्यानंतर रायबोझोम हा डिसोशिएट होऊन जातो, रायबोझोमचा रिमूव्ह होऊन जाते. कारण की स्टॉप कोडॉन साठी कोड करणारा कोणताच टीआरएनए आपल्याकडे नाही, कोणताच अमिनो ऍसिड आपल्याकडे नाही. असा कोणताच अमिनो ऍसिड टीआरएनए प्रेझेंट नाही की जो UAA साठी अँटी कोडॉन बनवू शकतो. म्हणून काय करतं तिथे की इव्होल्युशनने काय केलं की ते स्टॉप करून दिलं की बस आता इतकीच पॉलीपेप्टाइड चेन आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर म्युटेशन्स. म्युटेशन्स म्हणजे दे कॅन चेंज. म्युटेशन म्हणजे कोडॉनकडे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी कॅन चेंज, कोडॉन चेंज होऊ शकतात, काही चेंजेस तिथे त्यांच्यामध्ये होऊ शकतात. सो म्युटेशन्स आर द चेंज इन द जेनेटिक कोडॉन. दे कॅन बी न्यूट्रल अँड दे कॅन बी बेनिफिशियल. आता बेनिफिशियल कसे की असं काहीतरी एक ऍडॉप्टेशन होऊ शकते की ज्याच्यामुळे ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये अडॉप्ट होण्यासाठी आपल्याकडे कॅरेक्टर डेव्हलप होऊ शकतं. आणि कॅरेक्टर डेव्हलप होणं म्हणजेच काय, आपल्या जिनोटाइप मध्ये काहीतरी चेंजेस होणं आणि त्याच जिनोटाइप पासून आपल्याला चेंज झालेला फिनोटाइप आपल्याला मिळणं. आता जिनोटाइप कशावरती डिपेंड असतो, जिनोटाइप डिपेंड असतो आपल्या डीएनए वरती. आता या डीएनए वरती काय डिपेंड असतं, डीएनए वरती mRNA साठी इन्फॉर्मेशन डिपेंड असतं. इथे काही चेंजेस झाला, इथे काही म्युटेशन झालं तर ते mRNA वरती येतील. mRNA वरती काही म्युटेशन झाले तर ते त्या फिनोटाइप साठी कोड करणाऱ्या प्रोटीन मध्ये जातील. तो प्रोटीन वेगळा बनणार आणि त्या वेगळ्या बनणाऱ्या प्रोटीन मध्ये काय होईल, त्यामुळे काय होईल, म्युटेशन तिथे होणार. सो कोडॉन इज अ डिजनरेट. डिजनरेट म्हणजे काय होतं की one codon can specify more than one amino acid can be coded by more than one codon. So every amino acid except tryptophan, UGG coded by UGG, and methionine that is coded by AUG having more than one codon. सो ट्रिप्टोफॅन आणि मिथिओनिन वगळता प्रत्येक अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोडॉन्स प्रेझेंट आहे. इतकं सिम्पली त्याचं मिनिंग आहे. दॅट इज कोडॉन इज डिजनरेट. सो कोडॉन इज युनिव्हर्सल फ्रॉम बॅक्टेरिया, फ्रॉम सिम्पल बॅक्टेरिया टू ह्युमन, कॉम्प्लेक्स ह्युमन. कोडॉन इज हॅव्हिंग द युनिव्हर्सल आयडेंटिटी. म्हणजे AUG जर मिथिओनिन कोड करत असेल तर AUG काय करेल, मिथिओनिन कोड करेल. सो अशा पद्धतीचं कोडिंग तिथे प्रेझेंट असतं आणि याच कोडला रीड कोण करतं, या कोडला रीड करतं आपला रायबोझोम आणि त्यापासून आपली प्रोटीन चेन आपली बनवतो. तर ही कशा पद्धतीने चेन बनवतो, ही ऍक्च्युअल प्रोसेस कशा पद्धतीने असतं ती आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढच्या लेक्चर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना?